रांजणगाव एमआयडीसी परिसरात अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 6,80,000 रुपये किमतीचा एमटी अंमली पदार्थ जप्त केलाय। या प्रकरणी प्रशांत मावळे वय वर्ष 24 राहणार रांजणगाव गणपती याला अटक करण्यात आली आहे। रांजणगाव एमआयडीसी परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती। यानुसार आरोपी अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याचं समजताच पोलिसांनी सापळा रचून सायंकाळी छापा टाकला। या कारवाईत आरोपीकडून 34 ग्रॅम एमटी अंमली पदार्थ, इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि इतर साहित्य असा एकूण 6,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान पंचायत समिती निवडणुकांनंतर कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांनी परिसरात ड्रग्सचा विळखा वाढत चालला आहे असं वक्तव्य केलं होतं। त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा देखील झाली होती। या पार्श्वभूमीवर झालेल्या कारवाईमुळे परिसरात या मुद्द्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे। अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय। प्रतिनिधी विनायक साबळे, महाराष्ट्र न्यूज, कोरेगाव भीमा।